सातारच्या साहित्यिक जडणघडणीत मध्ययुगीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत अनेक साहित्यिकांनी अफाट योगदान दिलंय. सातारला 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. साहित्य आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रातलं सातारकरांचं योगदान पाहिलं तर थक्क व्हायला होतं. हा समृद्ध वारसा काळाच्या उद्रात विस्मरणात जाण्याची शक्यता असते. आपले पूर्वासुरी कोण आणि त्यांचं योगदान काय हे कळल्याशिवाय आपण प्रगतीच्या कुठल्या टप्प्यावर उभे आहोत हे कळणं कठीण असतं. अनेकदा आपल्याला मिळालेला वारसा हा कधी काळी त्याग आणि संघर्षाच्या तळपत्या इतिहासावर उभा असतो. त्यासाठी अनेकांनी किंमत चुकवलेली असते. भविष्याचं दिशादर्शन होण्यासाठीही हा इतिहास समजून घेणं गरजेचं असतं. मध्ययुगाच्या 10व्या शतकात जावळी तालुक्यातील राजपुरी येथील शिलालेख हा मराठी देवनागरी लिपीतला पहिला लिखित पुरावा आहे. 16व्या शतकातील समर्थ रामदास, जयराम स्वामी वडगावकर ते अगदी अलीकडील गोंदवलेकर महाराज इत्यादी संतांनी आपलं साहित्यिक योगदान दिलंय. इतिहास प्रसिद्ध संत सखू याही सातारा जिल्ह्यातल्या आहेत. साहित्यासोबतच शाहिरी वाङ्मयाचाही अर्वाचीन काळाच्या सुरुवातीवर प्रभाव राहिलाय. शाहीर पठ्ठे बापूराव आणि सगन भाऊ हेही इथलेच रचनाकार. महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही ते महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर तसेच मर्ढे येथील महादेव शिवराम गोळे, पंडित विष्णू शास्त्री, श्री म माटे अशी काही जानपद परंपरेच्या कालावधीतील लेखन करणाऱ्यांची प्रदीर्घ परंपरा या जिल्ह्यात आहे. हे उत्खनन करताना मग ध्यानात येतं की जीर्ण अमुचं हे फलटणच्या बेबीताई कांबळे यांचं दलित आयुष्यावरचं पहिलं भारतीय हँडबुक असो, नायगावच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई यांचं सामाजिक साहित्यिक योगदान असो किंवा काशीबाई कानेटकर या आष्ट्याच्या पहिल्या मराठी लेखिकेचं तत्कालीन लेखन असो की सानिया यांच्या लोकप्रिय स्त्रीवादी कादंबऱ्या अथवा आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त लेखिका शोभा डे असा स्त्रीविषयक जाणीवांचा समृद्ध साहित्यिक ठेवा आणि ते लिहिणारे हात हे समाज घटकातील प्रत्येक स्तरातले होते. काळावर ठसा उमटवणारे हे अत्यंत सशक्त लेखन होते. हाच वारसा अगदी अलीकडे अनेक सातारकर लेखिका सांभाळत आहेत. सातारला लेखकांचाही तेवढाच मोठा इतिहास आहे. मराठी साहित्याची जडणघडण ही ज्या गद्य साहित्यातून सुरुवातीला झाली त्यामधील ह.ना. आपटे, लक्ष्मण शास्त्री हळबे, मराठी कोशकार रघुनाथ भास्कर गोडबोले, वासुदेव शास्त्री अभ्यंकर ही काही स्वातंत्र्यपूर्व लेखकांची नावं आहेत ज्यांनी इतिहासावर आपली अक्षरमुद्रा उमटवली आहे.